योगिया मुनिजना ध्यानी, योगिया मुनिजना ध्यानी, ते सुख आसनी शयनी। हरि सुख फावले रे हरि सुख फावले, हरि सुख फावले रे हरि सुख फावले। गोकुळीच्या गवळिया, गोकुळीच्या गवळिया, गोपी गोधना सकळा। हरि सुख फावले रे हरि सुख फावले, हरि सुख फावले रे हरि सुख फावले। बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, ते सुख सवंगडिया दिधले। हरि सुख फावले रे हरि सुख फावले, हरि सुख फावले रे हरि सुख फावले। विठ्ठला 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 जगत्रय जीवा परियेसी केशवा विनंती माझी। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो शिवादी, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय। कावडी घेतली मासी, कावडी घेतली, कावडी घेतली मासी, कावडी घेतली माय। मिळाली संत मामी त्यांचे चरण रजवंदितो, मिळाली संत मामी त्यांचे चरण मुनिजना ध्यानी, ते सुखासनी शयनी। हरि सुख फावले रे हरि सुख फावले, हरि सुख फावले रे हरि सुख फावले। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अकारण कारण करुणा वरुणालय श्री भगवान पंढरीश परमात्मा। मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय।
भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुतीराय भगवान श्री संगमेश्वर महाराज अर्थात भोले बाबा यांच्या सेवेकरता निवडलेला जी गवळण आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय यांचा काला या प्रकरणातील ही गवळण आहे। विठाला या अभंगावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची, या अभंगावर आपल्याला सविस्तर चिंतन करायचं। तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञान यज्ञ सोहळा आणि या सोहळ्याची आज खऱ्या अर्थानं हे प्रसादाचं कीर्तन तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांकडून माझ्याकडे आलेले आहे। विशेष करून कोणीतरी फोन करावं लागतं या न्यायानं आदरणीय वंदनीय आपल्या गावचे सन्माननीय सरपंच, खऱ्या अर्थानं सरपंचाच्या माध्यमातून हा तुमच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे आणि ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व महाराष्ट्रातील दिग्गज वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन सम्राट आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव संजय महाराज हजारे गुरुजी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद। त्यांना ज्यांना साथ केली आदरणीय वंदनीय संगीत विशारद संगीत अलंकार तुमच्या परिसराचं वैभव आदरणीय आपले कृष्णा महाराज, खऱ्या अर्थानं कृष्ण महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। मृदंगावरती दोन्हीही मृदंगाचार्य मृदंग विशारद मृदंग अलंकार आपले उमेश बाबा, खऱ्या अर्थानं उमेश महाराजांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। सुंदर त्यांचा हात आहे। आदरणीय मृदंग विशारद मृदंग अलंकार करण महाराज, खऱ्या अर्थानं करण महाराज तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद। बाकीची सर्व महाराज मंडळी आदरणीय महाराज आहेत, मदन महाराज मदन मनी महाराज, खऱ्या अर्थानं त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद। सगळीची महाराज मंडळी, आता ज्याचं नावच माहिती नाही सरपंच त्याचं नाव तरी कसं घ्यावं? तुकोबाराय म्हणतात ज्याच्याबद्दल माहिती त्याच्याबद्दल बोललं तर बरं आहे, पण ज्याच्याबद्दल काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल काय बोलावं? हाका मारी ज्याच्या नावे ज्याचे नावची नाही ठावे, ठावे ज्याचे नावची नाही ठावे, मारी ज्याच्या नावे नावची नाही ठावे, ठावे ज्याचे नावची ठावे। तुकोबाराय म्हणतात हाका मारी ज्याच्या नावे ज्याचे नावचे नाही ठावे, थाप टाकायची सारखी बरं। त्यांच्या संबंधामध्ये काय बोलावं, पण सगळ्यांबद्दल अगदी आदर आहे, भावना आहे आणि याच अनुषंगाने आज मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलेला आहे तो अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा अभंग आहे। हा अभंग काल्यातला अभंग आहे। 7 दिवस खऱ्या अर्थानं तुम्ही या संगमेश्वराची अगदी मनोभावे अशा प्रकारची सेवा केलेली आहे। खऱ्या अर्थाने या सप्ताहाबद्दल काय बोलावं? हा सप्ताह तीर्थक्षेत्रावरचा सप्ताह आहे। विठाला विठाला काही सप्ते गावातले असतात आणि काही सप्ते तीर्थक्षेत्रावरले असतात। आपला हा सप्ताह जो आहे हा तीर्थक्षेत्रावरला सप्ताह आहे। तुम्ही म्हणाल कस काय? खऱ्या अर्थाने या तीर्थामध्ये आपण ही कीर्तन करतोय, म्हणजे भाग्यवान आपण आहोत। 2 गंगेचा हा संगम, एकीकडून येणारी पूर्णा आणि एकीकडून वाहत जाणारी गिरिजा, आणि गिरिजा आणि पूर्णा या दोन्हीच्या संगमावरती खऱ्या अर्थानं हे सौभाग्यानंच अशी सेवा मिळत असते। विठाला आणि अशा या पवित्र तीर्थाच्या या तटावर बसलेलं हे भगवान भोले बाबा संगमेश्वर आणि या संगमेश्वराच्या परम सानिध्यामध्ये ही कीर्तन सेवा करण्याचा हा सुयोगन याच अनुषंगाने आज मी तुमच्या समोर जो अभंग उपस्थित केलाय, गाऊन दाखवलाय, म्हणून दाखवलाय, तो अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबारायचा अभंग आहे। या अभंगातलं नेमकं ज्ञानोबारायचं काय म्हणणं आहे राहिलेल्या तासाभरामध्ये पाहायचंय, पण तत्पूर्वी या कार्यक्रमाची कारण मीमांसा काय आहे हे पाहणं महत्वाचं आहे। विठाला काला आहे। काला म्हणजे काय? 2 भिन्न वस्तू एका जागेवर येणे याचं नाव काला आहे। म्हणजे 2 अंतःकरणाचं मनोमिलन याचं नाव काला आहे। आणि हा काला भारतात व्हायला पाहिजे याच्यात नवल नाही सरपंच।
हा काला जिल्ह्यात व्हायला पाहिजे याच्यातही नवल नाही, हा काला तालुक्यात व्हायला पाहिजे याच्यातही नवल नाही, हा काला एखाद्या विशिष्ट गावात व्हायला पाहिजे याच्यात नवल नाही, हा काला एखाद्या खेड्या गावात व्हायला पाहिजे याच्यात नवल नाही, हा काला गल्लीत व्हायला पाहिजे याच्यातही नवल नाही, हा काला प्रत्येकाच्या घरात व्हायला पाहिजे मला वाटतं याच्यात बी काही नवल वाटत नाही, पण हा काला खरा सासूत आणि सुनेत व्हायला पाहिजे याच्यात नवल आहे. विठाला घरामध्ये जर काला व्हावा असं वाटत असेल, काला या शब्दाचा अर्थ समजून घ्या. काला म्हणजे सुख, काला म्हणजे आनंद, काला म्हणजे समाधान, आणि समाधान प्राप्त व्हायचं जर असेल तर प्रत्येकाच्या घरातल्या दोघी जणीमध्ये हा काला व्हायला पाहिजे. कुणामध्ये? सासू आणि सून. मला वाटतं या दोघी जणी जर काला झाला ना तर घरातला कर्ता पुरुष जर 10 रुपये जर कमवत असेल तर त्याचं टार्गेट नक्की 100 रुपयावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण त्या दोघीमध्ये, दोघी जणीच्या जिभेवर जर ताबा असेल ना, फक्त जिभेवर ताबा ठेवायचा, ते झालं की मला वाटतं दोघी जणीचा जर काला झाला तर खऱ्या अर्थानं आपला परमार्थ यशस्वी झाला असं म्हणायला काही वेगळं वाटणार नाही आपल्याला. म्हणजे काला म्हणजे दोन भिन्न वस्तू, सासू एका वाटणीमध्ये खुरपायला बसली आणि सून जर एका वाटणीमध्ये खुरपायला बसली तर याला काला नाही म्हणता येणार. काय म्हणावं लागेल याला? कालवा कालवी, कालवा म्हणावं लागेल. म्हणजे एकत्रित येणं किती महत्वाचं आहे, आणि त्याच एकत्रित येण्याचा जो प्रयत्न आहे या जगामध्ये प्रत्येक माणूस करत असतो. आणि त्याचीच कारण मीमांसा या अभंगामध्ये ज्ञानोबराय करतात की ज्ञानोबराय म्हणतात जो काला, जे तुम्हाला मी 3 त्याचे अर्थ सांगितले, सुख, समाधान आणि आनंद, हे मिळवण्याकरता या जगतामध्ये प्रत्येक माणूस झुरणीला लागलेला आहे. प्रत्येकाला वाटतंय आम्हाला काय मिळावा? आनंद मिळावा, आम्हाला सुख मिळावं, आम्हाला समाधान मिळावं. पण मला वाटतं ते समाधान आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळत नाही. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव त्याच्याकरता आसुसलेला आहे. बघा, या संतांना जर विचारलं तर संत सुद्धा एकाच गोष्टी करता आसुसलेले, त्याचं नाव आहे सुख. तुम्ही आम्ही सुद्धा एकाच गोष्टी करता आसुसलेलो आहे, त्याचं नाव सुद्धा सुखच आहे. आणि मला वाटतं जगाला सुख देणारा भगवान परमात्मा तो सुद्धा सुखा करतात आसूस. काय गायलच राजा. विठाला हा देव सुद्धा त्याच्याच करता आसुसलेला आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला. अरे या जगाला सुख देणारा भगवान परमात्मा, पण तो सुद्धा अपेक्षा करतोय. कशाची? सुखाची अपेक्षा करतोय. या जगाला सुख देणारा बघा ना, दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. जब जेल के ताले टूट गए, माँ बाप के बंधन छूट गए,
जब जन्म हुआ बंदी ग्रह में तो तुरंत ही गोकुल जान पड़ा। दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा। म्हणजे जगाला सुख देणारा भगवान परमात्मा, पण तो सुद्धा अपेक्षा करतोय कशाची? सुखाची अपेक्षा करतोय। देव सुखाची अपेक्षा करतोय। मला वाटतं ही संत परंपरा सुद्धा त्याचीच अपेक्षा करते। कशाची? सुखाची अपेक्षा करते। संत परंपरेला काय गरज आहे सुखाची? पण संतांना सुद्धा वाटतंय आम्हाला सुख असावं। जसं देवाचं सुख आहे, संता सदनी आम्हाला वास असावा, हे देवाची सुखाची अपेक्षा आहे, तशी संतांच्या सुखाची अपेक्षा काय आहे? तर संतांच्या सुखाची सुद्धा हीच अपेक्षा आहे। लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी तेची ठाई। त्या भगवान परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये वास्तव्य असावं ही संतांची अपेक्षा आहे। आणि तुम्ही आम्ही सुद्धा एकाच गोष्टी करता आसुसलेलो आहे, त्याचं सुद्धा नाव काय आहे? सुखच आहे। आता आपल्याला काय काय असं वाटतं संजय महाराज? आपलं सुख कशात मानतो आपण? वाढावे संता, गृही व्हावे धनधान्य, किंवा ल्यावे खावे बरवे असावे सदैव हेच करी हाव संसारिक हेच करी हाव। ल्यावे खावे बरवे असावे सदैव हेच करी हाव संसारिक हेच करी हाव। बरवे असावे सदैव आणि हे जे करी हाव संसारिक। प्रत्येकाला आपल्याला एकच वाटतंय, आपल्याला राहायला चांगलं असावं, लेकर बाळा असावे, वाढावे संतान। पण ऐका, ज्याला लेकर आहेत त्याच्यापाशी जाऊन 2 मिनिटं बसा, आणि ज्याला लेकर नाहीत त्याच्यापाशी 2 मिनिटं जाऊन बसा। दोघांच्याही मला वाटतंय त्या विषयाचा एकच विषय, दोघांना सुद्धा काय पाहिजे? लेकरावाला सुद्धा नवस करू करू परेशान आहे। आई माय बहिणी, मला लेकरू होती, मी तुला एक महाराज कापीन, आहे का नाही? तुम्ही जागेत ना सगळे काय कापीन, काय त्यांचे असे 100 नवस असतात। हा म्हणजे लेकर ज्याला नाही तेही नवस करू करू परेशान आहेत, आणि ज्याला लेकर आहेत तो सुद्धा आमच्याकडे येतोय, महाराज 2-2 आहेत पण काय करावं, खायचे वांदेत आमचे। मग आम्हाला म्हणावं लागतंय आई माझी मायेचा सागर। कशामुळं? लेकर चांगले नाहीत म्हणून। हा म्हणजे लेकर असणाराही दुखी आहे, ज्याच्याकडे पाहावं या जगामध्ये। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी। जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे। ज्याच्या तोंडाकडे बघावं त्याच्या तोंडावर 12 वाजलेले सरपंच। प्रत्येक जण दुःखी आहे, म्हणजे पण आपल्या सुखाचा विचार काय आहे? तर मला वाटतं या मानवी जीवनाचं अंतिम ध्येय, मानवी जीवनाचं अंतिम सुख जर काय असेल तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया, हे मानवी जीवनाचं सुख आहे। पण तिकडं न जाता आपल्याला भरकटलेला प्रवास आपला का होतोय? तर त्याचं कारण एक आहे, माया विघ्ने भ्रमेला घरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे आणि साचो कारे जाईल। ही भ्रामकतेची अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली, त्याच्यामुळे सुखास न पविजे, म्हणजे त्या सुखापर्यंत जात नाही। का जायचंय पुण्याला आणि बसलंय हैदराबादच्या गाडीत, कधी जातो पुण्याला? नाही जाणार। का? आपला मार्ग चुकलेला आहे। तुकोबाराय म्हणतात ना, मार्ग चुकले विदेशी एकले आणि तयावरी झाले दिशाभूल। हाताला धरून पोस्ट करणारी माणसं काही कमी नाहीत। हाती धरोनी या पावविले घरा, हाती धरोनी या पावविले घरा, हाती धरोनी या पावविले घरा, उपकारा काय द्यावे, त्याच्या उपकारा
काय द्यावे त्याच्या उपकारा काय हाती धरनिया भाव बीज करा त्याच्या उपकारा काय द्यावे त्याच्या उपकारा हाती धरनिया पाव विजे घरा आणि त्याच्या उपकारा काय द्यावे. हाताला धरून पोस्ट करणारी मंडळी काय कमी नाहीत, पण त्या हाताला धरू देत नाही का माया वेगणे भरमिला खरे. अशी या जीवाची अवस्था झाली. म्हणजे आपलं अंतिम ध्येय आपलं सुख जर काय असेल तर मला वाटतं ती भगवत प्राप्ती आहे, संतांचं सुख आहे. देवाच्या चरण सानिध्यामध्ये वास्तव्य मिळावं आणि देवाला वाटतंय आम्हाला संतांची संगत मिळावी. ज्ञानोबाराय म्हणतात ती सगळी लोक सुखा करता झुरणीला लागलेली आहेत, पण ज्ञानोबाराय म्हणले जे लोक सुखा करता आसुसलेले तुम्ही आम्हीच आसुसलेले यात नवल नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जपी तपी ज्ञानी मुनी हे सगळे त्याच्याकरताच आसुसलेले आहेत. या योग्यांना सुद्धा ध्यानधारणा करून जे सुख प्राप्त झालं ते सुख म्हटले आम्हाला कुठे ते सुख आसनी शयनी ते सुख आसनी पहिलं चरण आसनी शयनी ते सुख योगी यामुनी जना ध्यानी योगी यामुनी जना ध्यानी योगी यामुनी जना ध्यानी वा 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 कृष्ण बाबा योगी यामुनी जना ध्यानी सुख आसनी शयनी संजय बाबा वा वा ज्ञानोबा पहिल्या चरणा म्हणतात ते सुख आमच्या कुठे म्हणले ते सुख आसनी शयनी, पण कुणाला मिळालेलं योगिया मुनिजना ध्यानी. योग्यांना जे ध्यान करून सुख प्राप्त झालं, मुनींना जी साधना करून जे सुख प्राप्त झालं ते सुख म्हटले आम्हाला. कसं म्हटले आसनी आणि शयनी. काय करावं लागले त्या योग्याला, तर योग्यांना सुद्धा फार प्रक्रिया कराव्या लागल्या त्यावेळेस ते सुख प्राप्त झालं. हा योग्यांच्या काय प्रक्रिया आहेत. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठ योग शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठ योग भूत पीडना कुंडलिनी कलिमल भंग ऊर्ध्ववायूचा शेत तोडणे करी ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम कृष्ण वासुदेवा. संजय बाबा हे शब्द म्हणायला जर एवढे अवघड आहेत हे कुठाने करायला किती अवघड असतं. योगी आपलं काय म्हटले प्रमाण शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयोग गूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडोनी करिहो वनभंग ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा.
हे शब्द आहेत ते संस्कृत आहे का मराठी? कसं वाटतंय की मराठी आहे, पण वाटतंय कसं संस्कृत असल्यासारखं वाटतंय. मला वाटतं हे म्हणायला जर एवढं कठीण आहे तर त्या लोकांना त्या प्रक्रिया करायला किती कठीण असेल. त्या प्रक्रिया, त्याच्यामध्ये दोहन प्रक्रिया, छेदन प्रक्रिया. मग दोहन कशाला म्हणायचं, छेदन कशाला म्हणायचं? बघा सोपं सोपं सांगतो. दोहन म्हणजे ओढणे आणि छेदन म्हणजे कापणे. मग काय ओढायचं आणि काय कापायचं? तर ही जीभ आहे ना, जीभ, सैंधव्य नावाचं मीठ घेऊन ही जीभ अशी काय करायची, ओढायची. गावरान भाषेत बोलू का सरपंच, निरपायची. काय करायचं? तुमच्याकडे आहे ना शब्द निरपणे, हा, निरपायची, ती अशी ओढायची. हे किती महिने? तर 6 महिने. कोण करतं हे? महाराज नाही, तो योगी. नुसतं ओढायचे नाही तर या जिभेच्या खाली एक शिर आहे बघा, बारीक शिर आहे. ती धारदार शस्त्रानं त्या शिरेला ते शस्त्र असं टच करायचं. काय करायचं? ते टच केलं की ती शिर काय होती, कट होती. कट झाली की पुन्हा ते मीठ लावायचं आणि पुन्हा काय करायची, ओढायची. पुन्हा कट करायची, पुन्हा ओढायची, पुन्हा कट करायची, पुन्हा. हे कट करणं आणि ओढणं किती दिवस चालतंय? 6 महिने. आणि 6 महिन्याच्या नंतर सरपंच ती जीभ अशी काय होती, अशी लांबती. आणि ती लांबलेली जीभ परत अशी वाकडी करायची. कशी? अशी वाकडी करून त्या पडजिभीच्या तिथून एक सुराख आहे बघा, इथं लक्षात आलं तर बघा. आणि त्या सुराखातून अशी आत घालायची. पण ती किती लांबली पाहिजे? ती इतकी लांबली पाहिजे की इथून जीभ बाहेर काढून या ब्रह्मरंध्रापर्यंत चिटकली पाहिजे. तेव्हा ती त्या इथं जाती. ती कुठं? आणि तिथं गेली ना मग तो योगी पहिलं मेरूचे शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला, तेने सांडियली माया, तेजी एली कंता काया, मन गेले ते विलया, ब्रह्मानंदा माझारी, अनहत ध्वनिनाद, तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोद, छंदे छंदे डुल्लत असो. मग ज्ञान गोदावरीचे तिरी, स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. एवढे कुटाने करून ज्याला सुख मिळतंय, ज्ञानोबराय म्हणले मला हे कुटाने करायची गरज नाही पडली. म्हणले ह्यांना जे एवढे कुटाने करून जे मिळालंय ते मला अगदी सहजासहजी मिळालंय. ते सुख आसनी शयनी. हा महाराज, सुख मिळालं, पण नेमकं सुख तरी कोणतं मिळालं तुम्हाला? कोणतं सुख मिळालं? तर ज्ञानोबाराने तो अर्धा तुकडा वापरला त्या सुखात. हरी सुख पावले रे, हरी सुख पावले, हरी सुख पावले रे, हरी सुख पावले, 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 पावले, पावले. आम्हाला ते सुख प्राप्त झालं. कोणतं? हरी सुख फावले रे. फावले म्हणजे प्राप्त होणं, फावले म्हणजे मिळाणं. आम्हाला ते मिळालं. कोणतं सुख प्राप्त झालं? तर हरी सुख फावले रे. एवढंच लिहिलंय, पुढं काहीच लिहिलं नाही. अर्धाच तुकडा आहे हा. जसं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, पुढं करकटेवरी ठेवून या. त्याचं ध्रुवपद काय आहे? तुळशी हार गळा काश पितांबरण. पुढं हे आवडे निरंतर हेची ध्यान, हे जे आहे का ते या अभंगामध्ये ते पुढचं लिहिलंच नाही. नुसतं एवढंच लिहिलंय, हरी सुख फावले रे. एवढंच. का बरं तेवढंच लिहिलं असावं? ज्ञानोबारायने लिहायला पाहिजे होतं रामकृष्ण हरी सुख फावले रे. फक्त हरी शब्द का वापरलाय तर त्याचं आपण कारण मीमांसा बघू. बघा, हरी शब्द वापरण्याच्या पाठीमागचं कारण काय? मला वाटतं हरी हा जो शब्द आहे, हरी हा हरण करणार आहे. काय 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 काय? एकदा का चित्त हरण केलं की माणूस बाकी काही शिल्लक राहतच नाही. मला वाटतं राम लिहिलं असतं, कृष्ण जर लिहिलं असतं तर काय झालं असतं? तर काय झालं असतं माझ्या बुद्धिमत्तेनुसार सांगतो ऐका. राम हा जर शब्द टाकला असता तर राम हा शब्द माणसानं उच्चारला की लगेच त्याच्या डोक्यात, त्याच्या डोळ्यासमोर सगळं काय उभं राहतं? सगळं रामायण उभं राहतं. बरोबर की नाही? हा. आणि कृष्ण हा शब्द टाकला की त्याच्या डोळ्यासमोर काय उभं राहतंय? सगळं महाभारत भागवत उभं राहतंय. हा. पण आता मला सांगा,
हरी हा शब्द उच्चारल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय उभं राहिलं? काय उभं राहिलं? काहीच उभं राहिलं नाही. म्हणून ही अवस्था ज्ञानोबारायची झाली. याला म्हणायचं अनहत ध्वनीनाद. ते सुख आम्हाला मिळालं. हरी सुख फावले रे हरी सुख फावले, हरी सुख फावले रे हरी सुख फावले. का हो ज्ञानोबाराय, तुम्हाला एकट्यालाच मिळालं का हो हे सुख? ज्ञानोबाराय म्हणले मला एकट्याला नाही मिळालं. मग कुणाला मिळालं? तर त्या गोकुळवासियामधल्या जे लोक आहेत त्या तिथल्या गोकुळातल्या त्या लोकाला ते सुख मिळालं नाही, तर संजू बाबा तिथल्या जनावरांना सुद्धा ते सुख प्राप्त झालं. गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया, गोकुळीच्या गवळीया. हरी 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 सुख पावले, हरी सुख पावले. वा वा वा. कुणाला ते सुख मिळालं? तर ज्ञानोबारायने त्याची यादी सांगितली. गोकुळीच्या गवळीया, नुसतं गवळ्यांना ते सुख प्राप्त झालं नाही, तर गोपींना सुख प्राप्त झालं नाही, तर पुढं अजूक लिहिलं गोधना, तिथल्या जनावरांना सुद्धा ते सुख प्राप्त झालं. पण आता इथं प्रश्न असा निर्माण होतो, गोकुळातल्या सगळ्या गोपगड्यांना ते सुख प्राप्त झालं, जनावरांना सुख प्राप्त झालं, ही गोष्ट खरी आहे. पण संजय महाराज, ह्या गोकुळवासियांना जे सुख प्राप्त झालं ते कधी झालं असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, गोकुळातल्या लोकांना सुख झालं, पण कधी झालं? आता समजा मी सरपंचाला विचारलं तुम्ही सरपंच कधी झाले, तर त्यांच्याकडून उत्तर काय येईल? मी निवडून आलो तेव्हा झालं, आहे का नाही? पण मला असं सांगा, गोकुळवासियांना जे सुख झालं ते कधी झालं? बाळ कृष्ण नंदागरी, 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 बाळ कृष्ण नंदागरी. काळी 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 हरी बोल. बाळकृष्ण नंदागरी आनंदाल्या नरणारी, बाळकृष्ण नंदागरी आनंदाल्या नरणारी, कृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी आनंदाल्या नरणारी, बाळकृष्ण नंदागरी आनंदाल्या नरणारी, आनंदाल्या नरणारी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, आता आनंद आला म्हणले. कधी? बाळकृष्ण नंदा घरी. आणि आनंदल्या नरनारी, हा भगवान बाबा श्रीकृष्ण जन्माला आला. आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या गोकुळामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे, गोकुळामध्ये झालेलं जे वातावरण आहे, ते कशाचं वातावरण आहे? मला वाटतं हे सुखाचं वातावरण आहे. किती सुख झालं? मला वाटतं चिंताच त्यांच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही. चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ते आनंद आमच्या माता माऊल्या म्हणत असतात बघा, एक भजन आहे कडे, किती सांगू मी सांगू कुणाला,
ऐकायलाच आहे ना तुम्ही म्हणले. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. एवढा आनंद त्या गोकुळवासियांना, एवढा आनंद झाला की नाही आनंदाशी जोडा. आणि त्या मला वाटतं आजच्या कीर्तनाचा जो विधी आहे तो हाच आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये ज्या भगवान परमात्म्यानं चरित्र केलं ते आजच्या कीर्तनाचा खऱ्या अर्थानं तो मथुरेमध्ये जन्माला आला. भागवत कथा श्रवण केली ना तुम्ही? भागवतच होतं ना, शिवमहापुराण भागवताचार्य दिसलं मला वाटलं हेच आहे का नाही. हा शिवमहापुराण, पण तुम्ही भागवत कथाही श्रवण करतायत. त्याचा पूर्वमीमांसा जर पाहिजे असेल तर त्याला भागवतामध्ये आपल्याला तो चिंतन ऐकायला मिळत आहे. पण आजचा जो विधी तिथून पुढं कुठून गोकुळामध्ये हा बाबा वसुदेव बाबांना आणून ठेवला, तिथली माया उचलली तिकडं ठेवली. पण इकडं या गोकुळवासियांना जो आनंद झाला, एक गवळण पहाटेच्या वेळेला झाडलोट करण्याकरता नंदबाबाच्या वाड्यावर गेली आणि तिने त्या भगवान परमात्म्याचा, त्या यशोदा मैयाचा तो कक्ष उघडला. आणि उघडल्याबरोबर त्या भगवान परमात्म्याचं दैदिप्यमान स्वरूप त्या गवळणीला पाहायला मिळालं. किती सौंदर्य, व त्याच्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये तो एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. त्याचं ते प्रखर तेज त्या गवळणीच्या चर्मचक्षूमध्ये तिला बसलं नाही, ते पाहवलं नाही तिला. त्याच्या सुंदरतेबद्दल ज्ञानोबा वर्णन करतायत. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, तक दिन नक दिन नक दिन नकट, तक दिन नक दिन नक दिन नकट. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हासे. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. हालकारे कृष्ण ढोलकारे, ताली वाजवा माझ्या, ताली ताली एक ताली, एक ताली एक ताली. हा हा. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये घडिये गुज बोलकारे. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. वावा. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 गुज बोलका. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. हालकारे कृष्ण ढोलकारे, घडिये 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 गुज असं ज्ञानोबा राणेताचं हे सौंदर्याचं वर्णन आहे. कसा आहे तो? तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे. हालकारे कृष्ण डोलकारे, घडिये 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 गुज बोलकारे. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. वाली कुंडल नकरात, वाली कुंडल नकरात. हरि बोल. देव बी असा आहे
एखाद्यालाच कुणाला तरी असला आवाज देते बघा. हा आता आम्ही मस्त दररोज नवस करतो देवाला, देवा आमचा आवाज जरा चांगला होऊ दे, पण नाही होत. गॉड गिफ्ट म्हणायचं याला. कोणतं गिफ्ट? गॉड गिफ्ट. हा कुणीतरी एखादाच असतो की त्यालाच हे मिळत असतं. तुकाराम महाराज म्हणले ना, विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखादा. एखादा कुणीतरी असतो तो भाग्यवान आहे का नाही. कोण हा भाग्याचा आयसी याची बोले वाचा, आणि याचा उपयोग चांगला केला जी ही हरी धरीला मणी. फक्त संसाराशी पाणी नाही दिलं. विठाला जेवढा यांचा आवाज सुंदर आहे की नाही, मला वाटतं तो भगवान परमात्मा सुद्धा याच्याही पेक्षा किती सुंदर आहे. प्रमाण दिलं. रूप सावळे सुकुमार कसा आहे म्हटले, कानी कुंडल मकराकार मकराकार सुकुमार. एवढा सुंदर आहे तो. त्या गवळणी त्याला पाहायला जायच्या. एक पाहायला गेली आणि बाहेर आल्यावर तिला दुसरी विचारते, म्हणली कसा आहे ग? ती म्हणली काय सांगू, ती वृंदावनातली होती. ती म्हणली एवढा सुंदर आहे तो, एवढं त्या यशोदा मैयानं त्याचं मेकअप केलंय. काय काय घातलंय म्हटली त्याला. जरी की पगडी बांधे सुंदर आँखों वाला, जरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना प्यारा लागे मोरा बाके बिहारी वाला. एक ताली. हाँ अरे बोलो. कितना प्यारा लागे मोरा बाके बिहारी वाला, कितना प्यारा लागे मोरा बाके बिहारी वाला. हरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला. वाप खोजे. हरी की पगड़ी बांधे सुंदर आँखों वाला, कितना प्यारा लागे मोरा बाके बिहारी 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 वाला. एवढा सुंदर आहे तो. जरी की पगडी बांधे. एवढं मेकअप केलं म्हणली त्या यशोदा मैयानं. अगं पाहिल्याबरोबर अंतकरणाचं ठाव घेणारं त्याचं सौंदर्य आहे. अगं त्याला पाहिलं आणि मी माझं त्याला मनच देऊन टाकलं.
सांगावं म्हणली पाहिल्या बरोबर माझं काय झालं म्हटली तेने वेदी येले मन हा एवढं चंचल मन पण हे चंचल मन सुद्धा त्यांना आकर्षित केलं एवढा तो दिसायला सुंदर आहे पाहिल्या बरोबर मी तर त्याला मन माझं देऊन टाकलं म्हटली हे मुरलीधर छलिया मोहन हम तुमको भी दिल दे बैठे हे मुरलीधर दिल कहता है तुम सुंदर हो आंखें कहती है दिखलाओ पर दिखते नहीं है आकर के फिर भी ये मुसीबत ले बैठे हे मुरलीधर काय सांगावं म्हणली त्याला पाहिल्याबरोबर मी माझं काय करून टाकलं त्याला हो मन माझं काय हे मुरलीधर छलिया मोहन हम तुमको क्या दे बैठे दिल दे बैठे हा माणसानं दिल द्यावं पण कोणाला द्यावं देवाला द्यावं आहे का नाही मला वाटतं हे जर देवाला दिलं तर कामाला येईल पण लोक दिल जरा कोणाला बी देतात आहे का नाही हा एवढं दिल देतात की ते एकटेच रडत बसतात तिकडं कुठं हा तिकडं पडकात हा ते काय म्हणतात त्याला ते तसले परत ते काय गवळणी अभंग म्हणत नसतं ते सॅड सॉन्ग दर्द भरे गीत कोणते दुनिया में कितना गम है कितना कम है मला वाटतं असं चांगलं गावातल्या लोकांनी असं ठोकला का निभार मग त्याचं गाणं बदलतं मग म्हणतो दुनिया बनाने वाले क्या तेरे मन में समाई काहे को ये तुला ठोकायलाच बनली ती दुनिया आहे का नाही हा मला वाटतं इकडं जाण्यापेक्षा तुम्ही जरा इकडे या विठाला विठाला असं त्या भगवान परमात्म्याला पाहिल्यावर एवढं त्याचं सौंदर्य सुंदर होतं पण त्याला त्या गवळणी पाहायला जायचं का नाही हा मला वाटतं त्याच गोकुळामध्ये आमच्या संजय महाराजा करता सांगतो बरं एक 95 वर्षाची म्हातारी गवळण राहत होती आणि ती म्हातारी गवळण अशी माडीवर राहत होती माडीवरून तिनं वाकून डोकून बघितलं ते म्हणले आपल्या गावामध्ये या पोरी नेमक्या नटून थटून मेकअप करून नेमक्या जातात कुठं म्हाताऱ्या माणसाला जरा चौकशा करायचा नाद असते ना म्हाताऱ्याची काठी टेकवत आली बघा असे कापरं अंगाला भरलेलं आणि आडवी झाली त्या गवळणीला म्हणू लागल्या गावात काही सप्ताह नाही काय नाही तुम्ही चालल्या कुठं ते म्हणले अगं आज जे तुला माहिती नाही का म्हणजे माहिती नाही म्हणून तर विचारते ना तुम्ही चाललात कुठं आणि मग त्या म्हाताऱ्या गवळणीला त्या गवळणी म्हटल्या त्या मुली म्हटल्या अगं नंद बाबाला मुलगा झालाय देव जन्माला आलाय आणि देव जन्माला आला हे शब्द त्या म्हाताऱ्या गवळणीच्या कानावर पडले येताना कशी आलती काठी टेकवत आलती का नाही जाताना मुंगळ्यासारखीच गेली तर 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 का बरं आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय आणि तुका म्हणे वृद्ध होती तरणे म्हातारी माणसं सुद्धा तरणे होतात म्हणजे त्याला पाहिल्यावर तरतर जाणं म्हणजे आपल्या अभंगातलं हरी सुख फावले रे हरी सुख फावले हा ते सुख तिला प्राप्त झालं आणि गेली ना आता म्हातारी दुपाराच आंघोळ करायला लागली आणि दुपारा आंघोळ करून म्हातारीने आता म्हातारी मेकअप करायला लागली मेकअप कळते ना तुम्हाला हा ते जुन्या काळातलं मेकअप ते ओठाला लावतात त्याला काय म्हणतात काजळ आहे का नाही हा एवढी भावविभोर झाली ती ते ओठाला लावायचं कुठं लावलं तिनं ओठो की लाली नैनो में मिश्री सिर पे काजल लगा के चली दीवानी बनी मैं दिवानी झाली ती दिवाणी नुसतं मेकअप आता मेकअप म्हणल्यावर आता आजच्या काळातलं मेकअप एक पिकअप भरण त्या मेकअपच्या सामानानं आहे का एवढं सामान आहे नुसतं लालीच नाही तिनं काय काय मेकअप केलं निळोबर आहे त्याचं वर्णन करताय पुतळ्या साखळ्या पुतळा डोरला साखळा पैंजण कमरेला कंबर पटा पुतळा डोरला साखळा पैंजण कमरेला कंबर पटा नाकात नत घालोनी सगळं थाट माट करोनी सगळं थाट माट करोनी
मथुरेचा बाजारचा बाई आज दिस मथुरेचा बाजारचा बाई आज दिस कृष्ण भेटणार आज मला इको कमी करा इको कृष्ण भेटणार आज मला तिथं आज ती गवळण म्हणू लागली काय सांगू बाई आज 8 दिवस झालं माझा भगवान परमात्मा जन्माला आलाय मला अजून पाहायला मिळाला नाही काय मी अभागी आहे काय त्या गोकुळातल्या गवळणी भाग्यवान आहेत की त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता गेल्या आज त्या मथुरेच्या बाजाराचा दिवस आहे सारे गोपगडी बाजाराकरता गेले असतील आणि येताना माझ्या कृष्ण कन्हैयाला माझ्या भगवान परमात्म्याला पाहण्याचं सौभाग्य त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होतंय आणि माझ्याकडे पाहिलं तर मी किती अभागी आहे आणि अशा अवस्थेमध्ये ती म्हणू लागली मथुरेचा बाजारचा बाई आज दिस मथुरेचा बाजारचा बाई आज दिस कृष्ण भेटणार आज मला तिथं आज मला नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी हा नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी आणि मग पुतळ्या डोरले साखळ्या पैज पुतळ्या डोरले साखळ्या पैंजण कमरेला कंबर फटा पुतळ्या डोरले साखळ्या पैंजण कमरेला कंबर फटा नकात नत घालोनी सगळा थाट माट करोनी सगळा थाट माट करोनी चालू पैठणचा नेसल ग चालू पैठणचा चालू पैठणचा चालू पैठणचा पैठणचा एवढा मेकअप केला तिनं काय काय घातलं पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण आणि कमरेला कंबरपट्टा कशाचा कातड्याचा नाही बरं चांदीचा आपल्यावर दरिद्री आली ती आपण कातड्याची वापरायला लागलो आहे का नाही हा एवढं मेकअप केलं आणि ती पाहायला निघाली कुणाला भगवान परमात्म्याला पाहायला जात असताना ही किती वर्षाची होती 95 आहे का नाही तिला 110चं आडवं आलं कोण म्हातारं आणि ते म्हातारं तिला म्हणते कुठं निघाली ती म्हणली सरक बाजूला मोठा आला तोंडाला साबण लावून कुठं निघाली म्हातारं म्हणलं म्हातारीकडे नुसतं डोळे वाटारून बघितलं तर म्हातारी लटलट लटलट कापायची म्हटले आणि आज म्हातारी मला उलट बोलायला लागली कशामुळं झालंय असं हरी सुख फावले रे हरी सुख फावले हा त्याचं सुख प्राप्त झालं ना मग हे जगत न दिसता हे जगत सगळं कसं दिसतंय ब्रह्मरूप दिसतंय हा आणि मग तिला त्या नवरा काय विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा अशी तिची अवस्था झाली आणि मला वाटतं ते जोडीनं भगवान परमात्म्याला पाहण्याकरता गेली आता कवर पाहिजे 11:15 वाजले आहे का नाही आणि 11:15 सुद्धा जायचंय पाहुण्यांना सुद्धा जायचं नाही यांना आहे का नाही म्हणून भगवान परमात्मा हळूहळू मोठे होऊ लागले रांगू लागले रांगत असताना सुद्धा अनंत लीला रांगत रंगणी चोरीत लोणी धावून धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजणी अनंत लीला मला वाटतं रांगत असताना भगवान परमात्म्यानं केल्या युवा अवस्थेमध्ये आला युवा अवस्थेमध्ये आल्याच्या नंतर अनेक खोड्या अनेक चोऱ्या काय चोरीलं त्यानं तर त्यानं चोरी जी केली ती फार महत्त्वाची पैसे नाही काय चोरलं
चित्त चोरी येले नंदाच्या नंदने आणि तुका म्हणे येणे गरुड ध्वज. हा, त्या भगवान परमात्म्यानं त्या गवळणीचं चित्त चोरून घेतलं होतं. एवढंच हरण केलं. याला म्हणायचं हरी सुख फावले रे, हरी सुख फावले. म्हणजे अभंगापासून बी आपण लांब जायला नको ना. एवढं त्या गवळणी एक रूप त्या भगवान परमात्म्याला झालत्या. मला वाटतं त्याच्या भेटी करता भरीला ओलंडोनी रीता करी घट. मिस पाणी असी गोविंदाची चट. हांडे मोकळ्या करून पाण्याचं निमित्त करून त्या भगवान परमात्म्याला पाहण्याकरता जायचं. एवढं त्याच्याबद्दल त्यांना वेळ लागलं होतं. हा, आणि असा हा भगवान परमात्मा, याला सुद्धा त्यांच्याशिवाय करमत नव्हतं. कुणाशिवाय? गवळणी सोडून या भगवान परमात्म्याला सुद्धा करमत नसायचं. आणि हा भगवान परमात्मा काय चोरलं? तर अनेक खोड्या, त्या खोड्यात ते गाराने घेऊन त्या गवळणी यशोदा मैयाकडे येतात. यशोदे, अगे तुझं बाळ आहे ना फार खोडकर आहे. या एवढं वैताग दिला म्हटलं या ना आम्हाला, या गोकुळामध्ये राहावं का जावं अशी आमची अवस्था झाली. यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. पण ती यशोदा माता म्हणते, अगं बाळच गुण गुणाचे बाळच गुण गुणाचे जाणे गे बाळ दिसते गोजीवाल. बाळ 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 गुण गुणाचे जाणे बाळ दिसते गोजीवाल. बाळच गुण गुणाचे जाणे गे बाळ दिसते गोजीवाल. राणे गे गोकुळच्या नारी काय सांगत राणे गे गोकुळच्या राणे गे गोकुळच्या नारी काय सांगत राणे गे गोकुळच्या अगं माझं लेकरू तसं नाही म्हटली. कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतय गोजिरवाणे ग, बाळ दिसतय गोजिरवाण. काय सांगता गाराने गोकुळ जाणारे. कसं आहे म्हणले? अगं 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळ का लटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. अगं माझं लेकरू तसं नाही. आणि एक सांगू तुम्हाला, मायबापानं असंच वागलं पाहिजे. मस्त आपल्याला माहिती आहे आपलं लेकरू लय खराब आहे, लय वाईट आहे, पण बाहेरच्या लोका देखता आपल्या लेकराचा अपमान होऊ नये ही बापाने आणि आईनं काळजी घेतली पाहिजे. हे याच्यातून शिकायसारखं. एखाद्या बापानं जर टपरीवर पोरग बघितलं ना, काय घेताना? माळ घेताना, आहे का नाही? कशाची? तुळशीची का? बोला ना. हां, ते काय गोवा बाबा काय असं, आहे का नाही? ती माळ घेताना जर त्या बापानं टपरीवर पोरग बघितलं तर सरपंच त्या बापाने त्या पोराकडे जायचं नाही. फक्त त्याच्या नजरेला नजर द्यायची आणि घरी निघून यायचं. पण तो बाप जर त्या टपरीवर जाऊन त्या पोराला जर एखादी चापट मारल किंवा आडवं तिडवं जर बोलला ना, तर मला वाटतं बापाच्या संबंधामध्ये त्या लेकराच्या मनात जेवढी इज्जत असते का नाही, त्या मित्र कंपनीमध्ये त्याचा अपमान झाल्यावर ते तिथंच म्हणतंय बापन फाप. लक्षात आलं तर बघा तुमच्या. त्याच्या सर्रकन त्याच्या डोक्यातली बापाबद्दल इज्जत निघून जाते. पण त्याच बापानं जर टपरीवर त्याच्या नजरेला नजर देऊन जर घरी आला ना तो बाप, तर मला वाटतं घरी येताना पोरग लटलट कापत येतंय. आता काही खरं नाही म्हणते, माझ्या बापाने मला पाहिलंय एवढा मारेल मला बाप, आणि घरी आल्यावर किती बी मारलं ना तरी पोरग म्हणते बाबा चुकू नाही, ते चुकलं, इथून पुढं माझं चुकणार नाही. आता जर अशी चूक झाली तर मला काय शिक्षा करायची तर शिक्षा करा. मला वाटतं हे या उदाहरणातून शिकायसारखं आहे. माझं पोरग तसं नाही. बाळ सगुण गुणाचे ताणे त्याचं वर्णन करू लागली. आणि त्या गवळणींना बाहेर काढून दिलं. आणि त्या उमऱ्याच्या बाहेर जातात न जातात थोड्याशा नजरे आड झाल्या की आता कृष्णाच्या हाताला धरलं तिनं. कुणाच्या? आतापर्यंत लय म्हणत होती माझं लेकरू कसं आहे, बाळ सगुण गुणाचे ताणे, बाळ दिसतंय गोजिरवाणं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला वाटलं आई आपली काही म्हणतच नाही काही की. आणि त्या गवळणी बाहेर गेल्यावर त्याच्या असं मनगटाला धरलं आणि त्याला काय म्हणू लागले माहिती आहे?
आता त्याच्या मनगटाला धरून त्याला म्हटली खोड्या नको करू माझे बा यशोदेन धरिला करी बैसवीला मांडीवरी मुख पसरून करशी आ आ आ आ आ आ खोड्या नको करू माझे विठाला विठ्ठल विठाला विठाला पूजनीय स्वामीजींचं या ठिकाणी आगमन आहे. टाळ्या वाजवून स्वागत करा स्वामीजींचं. खऱ्या अर्थानं महाराजांना आता काय म्हणावं, धन्यवाद म्हणावं का आमचा अधिकार नाही पोहोचत त्यांच्याशी, आहे की नाही. म्हणजे ही आखाड्याची मंडळी आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, हा आखाडा, हा संप्रदाय आणि आपला वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे दोघं एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत. लक्षात आलं तर बघा तुमच्या. कसेत तुम्हाला कळालं असतं तर तुम्ही टाळी वाजली असते, हे का नाही. म्हणजे लेट करंट आहेत का काय. सख्खे भाऊ आहेत बघा. ज्ञानोबा राय नाथ संप्रदायाचे, तुकोबा राय चैतन्य संप्रदायाचे आणि नाथ महाराज दत्त संप्रदायाचे. पण तिघाचंही एकमेकाबद्दल प्रेम किती आहे बघा संजूबा. ज्ञानोबा रायाबद्दल तुकोबा राय बोलत असताना म्हणतात, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. नाथ महाराज ज्ञानोबा रायाबद्दल किती नम्रतेनं बोलतात या नाथ संप्रदायाबद्दल. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो आणि पावन झालो चराचरी. एवढा नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, याला चैतन्य संप्रदाय म्हणतो. चैतन्य संप्रदाय म्हणजे तुकोबा आहे बरं का. त्याचे बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि तुकाराम चैतन्य. विठाला याचा परस्पराशी असा संबंध, एकमेकांबद्दल अगदी प्रेमाची अंतकरणामध्ये भावना आहे. म्हणून आदरणीय महाराज स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी तुम्हाला सांगत होतो, त्या भगवान परमात्म्याला त्या यशोदा मैया म्हणते, आता खोड्या नको करू माझे बाबा. लक्षात आलं तिच्या. ती म्हणली आता इथं राहायच्या लायकीचं राहिलं नाही. मग कुठं जा म्हणले, वनामध्ये. म्हणलं जाईन पण आज नाही जाणार संजूबा. उद्या जाईन मी रानासवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना. उद्या जाईन रानासवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना, सवे घेऊन गोदना. आज नाही जाणार म्हणले, उद्या जाईन. उद्या का तर उद्याच्या कामाचं नियोजन कधी लावावं लागतंय, आज लावावं लागतंय. म्हणून आज नाही जाणार. उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना. उद्याचा दिवस उजडला, सगळी पूर्व तयारी केली आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपगड्यांना हाक मारली, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. हा, सगळे गोपगडी त्या यमुना मैयाच्या तटावर गाया चारण्याकरता जात आहेत. तिथं अनेक अशा प्रकारचे खेळ, हुतुतू, हमामा, हुमरी, आबकतू बकती बक बोरा त्रिगुण खेळ मांडू, आबकतू बकती बक बोरा त्रिगुण खेळ मांडू, आबकतू बकती बक बोरा त्रिगुण खेळ मांडू, आबकतू बकती बक बोरा त्रिगुण खेळ मांडू. सगळे खेळ सगळंच खेळून टाकले आता, का नाही. ते खेळ खेळत असताना त्या यमुना मैयाच्या तटावर त्या गवळणी पाणी भरण्याकरता यायच्या. एका गवळणीला तो काय म्हटलं माहिती का, माझा चेंडू दे म्हटलं. ग्वालिनी ग्वालिनी
दे मोरी गेंद चुराई इको दे काही की गेंद काही का धागा जसुमती हाथ बनाई ग्वालिनी ग्वालिनी दे मोरी गेंद चुराई माझा चेंडू चोरलेला दी म्हणे तू माझा ती गवळण म्हणते अगर मी तुझा कुठं चेंडू चोरलाय बाळा ते म्हणे निर्यासडिता चेंडू पडे धरणीशी अशा अनंत लीला त्या यमुना मैयाच्या तटावर केल्यात ते गोपगडे खेळत असताना म्हणतात आता बाज झालं झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या सगळ्यांच्या शिदोऱ्या एका जागेवर गोळा केल्यात आणि आता या गोपाळांना सुद्धा हा प्रश्न करतोय काय माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरोनी या माय नवनीता आणावे ते गोपगडे म्हटले बाबा तुझी ना आमची काय बरोबर आहे का तू श्रीमंताचा माणूस तुझ्यासारखी शिदोरी आमची येणार नाही आमच्या जे भाजी भाकरी तुला गोड करून घ्यावी लागेल पण आता देवा ऐक आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये आलोत हरिसुख फावले रे हरिसुख फावले आता तू आम्हाला हाकलून जरी दिलं तरी आम्ही तुझ्यापासून जाणार नाही तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता तू हाकलून दिलं तरी आता जाणार नाही त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्यात आणि मला वाटतंय तोच काला माझ्या भगवान परमात्म्यानं यमुना मैयाच्या तटावर केला जो काला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायनं पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केला तोच काला माझ्या भगवान परमात्म्यानं जो यमुना मैयाच्या तटावर केला तोच काला आज या दोन्हीही संगमावर आज खऱ्या अर्थानं काला आपल्याला उपभोगायला मिळतोय हा आज एकच वातावरण आहे काला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचू लागला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी लाया वाटी